महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती बडनेरा यांच्या वतीने मंडळाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 1 जुलै रोजी मनपा मराठी शाळा नवी वस्ती बडनेरा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मता बाल विकास प्रकल्पाच्या सुपरवायझर जयश्री लवंगे अमरावती या होत्या। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, युवा स्वाभिमान कामगार संघटना अध्यक्ष विलास वाडेकर, मुख्याध्यापक राहुल वानखडे, पत्रकार मच्छिंद्र भटकर तसेच सचिन खारोडे, केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती बडनेरा येथे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा तसेच त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला। वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाला सदर कार्यालयाचे सर्व कर्मचारी, अधिकारी, त्याचप्रमाणे ICDS एकात्मिक बाल विकासचे सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित आहेत। वृक्षारोपण हा एक जरी उपक्रम असला तरी फक्त वृक्ष लावून फायदा नाही, तर ते जगवणं पण तेवढं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळेच पर्यावरणाचं समतोल राहू शकते। ज्या अंगणवाडी इथे आहेत या शाळेच्या प्रिमायसिसमध्ये त्या अंगणवाडी सेविकांना मी असं आवाहन करू इच्छिते की जे आपण झाडं लावलेली आहेत सध्या त्यांचं संगोपन त्यांनी वर्षभर करावं, जेणेकरून पुढच्या वर्षी आपण त्याच्या शेजारी दुसरं झाड लावू शकू। पण तरीही हे पण वृक्ष पुढच्या वर्षी मला याच्यामध्ये जतन केलेलं लागेल असं मी त्यांना आवाहन करू इच्छिते। आणि कामगार कल्याण महामंडळाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची मी अभिनंदन करते की त्यांनी हा उपक्रम राबविला। धन्यवाद। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन खारोडे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विद्या भैसार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सय्यद मुख्तार अली यांनी मानले। या कार्यक्रमास कुंदा तांबटकर, शीतल खारोडे, कल्पना पांडे, वनमाला मते, संगीता पांडे, अंगणवाडी सेविका वंदना दुधदे, शकुंतला चक्रे, विद्या घाटे, माया गेडाम, कल्पना सुखदेव, ज्योती डोंगरे, वनमाला शेलोकार, परवीन खान, नीलू मेश्राम, ललिता वासनी, विजया कैकाडे, जया देते, जया राऊत, अनिता चौहान, प्रणाली गोंडाने, नेहा शेख, छाया बुराडे तसेच सूरज गेडाम, संचालक गुलाब पुष्प कंपनी बडनेरा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व कामगार बांधव उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले। कल्याण मंडळातर्फे आज 1 जुलै वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। आज एकात्मता बालविकासच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एकात्मिका बालविकासच्या जयश्री लवांगे मॅडम, युवा स्वाभिमान कामगार सेल जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ वाडेकर, सिद्धार्थ भाऊ बनसोड व उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका तसेच आमचे कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी या वतीनं सर्वांना मी आज 1 जुलै आमच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना आवाहन करतो की कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी ललित कला भवन या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आहे व आज दिवसभर सर्व कामगार कल्याण मंडळातर्फे वृक्षारोपण संपन्न झालेलं आहे असे मी धन्यवाद। महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आज बडनेरा नवी वस्ती या ठिकाणी मराठी मुलांची शाळा ह्या प्रांगणामध्ये आज 77वा त्यांचा वर्धापन दिन असल्या 73वा वर्धापन दिन असल्याने आज ह्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या ठिकाणी सर्व बालवाडी कर्मचारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सर्व कर्मचारी, बडनेरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांचासुद्धा या ठिकाणी सहभाग लाभलं। मी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या ललित भवन या ठिकाणी कामगारांच्या कलागुणांना वाव देण्याकरता, त्यांच्या पाल्यांना वाव देण्याकरता त्या ठिकाणी सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विविध कार्यक्रम आयोजित केले, आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती। बडनेरावरनं BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।